हॅलो एव्हरीवन, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ सकाळचा अवतार जरा वेगळाच असतो, तो तसाच माझा होता. आणि हा होता संडेचा व्हिडिओ. तर त्यामध्ये आज एकदम स्पेशल मेनू बनणार होता आणि खूप दिवसानंतर, त्यामुळे एकदम जय्यत तयारी मिस्टरांनी केलेली होती. कारण की याची तयारी मिस्टरच करतात. आणि माझ्या घरी तर चित्रकला स्पर्धा असल्यासारखंच मला वाटत होतं. इथे जरी तुम्हाला 4 मुलं दिसत असली तरी अजून येणारच होती. आणि हा होता आमचा संडेचा मेनू, म्हणजे मिस्टरांचा, की छान असं मटण, चिकन, तांबडा पांढरा रस्सा, सोलकढी वगैरे वगैरे. आणि त्याच दिवशी होता आमच्या इथे छान असं फूड फेस्टिवल आमच्या सोसायटीने आयोजित केलेलं होतं. म्हणजे आमच्या न्यू इयरची सांगताना खूप छान पद्धतीने झालेली होती. ते सगळ्यांनी आपापले छान स्टॉल लावलेले होते. आणि हा माझा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे म्हटलं आपण आधी बघूया की काय कसं कसं असतं, आणि मग पुढच्या वर्षी जर कसं काही झालं तर आपण सुद्धा याच्यामध्ये पार्ट घेऊ नक्कीच. तर असे छान छान स्टॉल लागलेले होते आणि खरंच खूप अशा स्टॉल्समध्ये आणि आपल्या ओळखीचे सगळेजण असतात, त्यांच्या हातची नवनवीन चव आपल्याला चाखायला मिळते. तर हे खरंच करायला मजा येते. ती एक गेमसुद्धा होता इथे. तर असे भरपूर स्टॉल होते, भरपूर म्हणण्यापेक्षा 10 स्टॉल होते. आणि इथे हा बघा, हे एक सॅलेड होतं, पास्ता सॅलेड होतं, चॉकलेट्स होतं एका स्टॉलमध्ये खिचू होतं, परत एक पाव होता, कुठला स्टफ पाव होता. त्यानंतर मुलांनी छान असं छोटासा स्टॉल लावलेला होता, सोडा आणि वेफरमध्ये सगळे इंग्रेडियंट्स मिक्स करून असं चाट बनवता येईल असं. आणि एक स्टॉल होता, तो होता पुरणपोळी, मोदक आणि मस्त व्हेज बिर्याणी. तर आम्ही इथल्या मोदकसुद्धा खाल्ले, पुरणपोळीसुद्धा खाल्ली. कारण आयतं जेवण असतं ना, भले आपल्याला पैसा द्यावाच लागतो, पण ते टेस्ट करायला खूप छान वाटतं. कारण की आता हे इझिली आपण काही बनवत नाही रोजच्या रोज, त्यामुळे. आणि खरंच खूप टेस्टी होतं, सगळे स्टॉल खूप छान होते. त्यानंतर इथे होतं ते एक फायर काहीतरी होतं, यांचं नाव पाणीपुरीच होती, पण असं चीज वगैरे मेल्ट करून देत होते. आणि इथे परत तेच सँडविच होतं, खूप म्हणजे सांगते काय, सगळंच टेस्टी आणि प्रत्येकाच्या हातची चव वेगळी. आय थिंक आम्ही सगळ्या स्टॉलवरचं जेवण खाल्लेलं होतं. मुलांच्या स्टॉलवरचा हा होता कॉर्न आणि ते चाट होतं. त्यानंतर एक स्टॉल असा होता की ज्यामध्ये चिक्की आणि कुरमुऱ्याचे लाडू किंवा सगळेच लाडू प्रकारचे लाडू, गूळ, आता येणाऱ्या तिळगुळ, आपल्या संक्रांतीसाठी जे काही साहित्य लागले सगळं त्यामध्ये होतं. आणि ही अशी सगळी मजा मस्ती इकडे सुरू होती. ब्राउनीज होती. आणि एक स्टॉल असा होता ना की जिथे गेम होता. तर हा गेम असा होता की ही वीट जर तुम्ही 3 मिनटापर्यंत धरली तर तुम्हाला 300 रुपये मिळणार, असा हा गेम होता. पण असं वाटलं की खूप सोपं असेल, पण नाही, ती तेवढीच जड असल्याच्याने प्रत्येकाला ती जमत नव्हती. मग त्यांनी काही थोड्या वेळाने ना ती स्कीम चेंज केली. आणि मग असं झालं की जर लेडीजने 1 मिनटापर्यंत जर ती धरली तर त्यांना 50 रुपये मिळणार, असं काहीतरी होतं. तर मी केलेलं होतं, मी तुम्हाला पुढे दाखवते. तर हा स्टॉल सगळ्यात आधी फिनिश झालेला होता, मुलांकडचं सगळं साहित्य संपलेलं होतं. तर आम्ही थोडासा जल्लोष केला. आणि हे बघा, ही बी 1 मिनटापर्यंत धरलेली होती, तर मला 50 रुपये इथे गिफ्ट मिळालं होतं. अरे जाम भारी वाटलं मला ही गोष्ट.